मुरुड जंजिऱ्याला भेट दिल्यानंतर आता आम्ही दिवे आगारला जाणार आहोत। दिवे आगारला जाण्यासाठी आगरदांडा या ठिकाणावरून जेट्टीने फेरी बोटद्वारे जावे लागते आणि हे एकूण अंतर 20 ते 21 किलोमीटर आहे। ही फेरी बोट आपल्याला दिघी या स्टॉपवर सोडते। तिथून आपण आपल्या कारने किंवा कुठल्याही पब्लिक व्हेकलने दिवे आगारला जाऊ शकतो। आता आम्ही दिघी या स्टॉपवर आलोय आणि इथून आम्ही आता दिवे आगारला जाणार आहोत। दिवे आगार हे श्रीवर्धन तालुक्यातील अतिशय सुंदर असे गाव आहे। दिवे आगार हे गाव ओळखले जाते ते येथील सोन्याच्या गणपतीमुळे। 1998 मध्ये एका जुन्या मंदिराजवळ नारळाच्या बागेत जमिनीत तांब्याची पेटी सापडली आणि या पेटीमध्ये गणपतीची एक सुवर्ण प्रतिमा होती। ही प्रतिमा 1 किलो 300 ग्रॅम इतक्या वजनाची होती। या प्रतिमेसोबतच रत्नजडित काही सोन्याचे दागिनेही होते। पुढे 2012 मध्ये ही सुवर्ण प्रतिमा चोरीला गेली। त्यानंतर ती सापडलीही, परंतु वितळवलेल्या अवस्थेत। नंतर राज्य शासन आणि सदर ग्रामस्थांच्या पुढाकाराने याच वितळवलेल्या सोन्यापासून सुवर्ण मुखवटा बनवण्यात आला आणि तोच मुखवटा आत्ता स्थित मंदिरात बसवलेला आहे। तर आता आपण सदर मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत। या मंदिराचे बांधकाम हे कोकणातील चिरे दगडापासून बनवलेले आहे आणि ते दिसायलाही अतिशय सुंदर दिसतं। हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार। श्री सुवर्ण गणेश मंदिर दिवे आगार। आता या ठिकाणी या मंदिरात शूटिंग अलाउड नाहीये, म्हणून मी तुम्हाला आतील गणपतीचा फक्त फोटो दाखवलाय। हे जे मी तुम्हाला आता मंदिर दाखवलं हे नवीन बांधकाम केलेलं मंदिर आहे आणि याच मंदिरापासून थोडंसं पुढे गेलं या ठिकाणी जुनंही मंदिर आहे। हे आहे जुनं गणपती मंदिर। आता आपण जाणार आहोत दिवे आगार बीचकडे। दिवे आगार बीच हा अतिशय सुंदर आणि स्वच्छ बीच आहे। तर आपल्याला बीचकडे जाताना 2 मंदिरं लागतात। एक म्हणजे सुंदर नारायण मंदिर आणि दुसरं म्हणजे रूपनारायण मंदिर।
ही दोन्ही मंदिर शेजारीच आहेत आणि अतिशय सुंदर आहेत. ही मंदिरं निसर्गाच्या सानिध्यात वसलेली आहेत. या सगळ्याच मंदिरांमध्ये शूटिंग अलाउड नाहीये. रूपनारायण मंदिरातली जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या सभोवार दशावतार कोरलेले आहेत. चला तर आता बीचकडे जाऊयात. हा आला दिवे आगार बीच. दिवे आगार समुद्र किनारा हा कमी रहदारीचा असून 8 ते 10 किलोमीटर इतका आहे. या ठिकाणी अतिशय शांतता आहे. या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्यायलाच हवी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.